श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 19. श्री गणेशाय नमः. एकाग्र चित्ते करिता श्रवण, तेने होय दिव्य ज्ञान. त्या ज्ञाने परमार्थ साधन, पंत सुलभ होत असे. सच्चरित्रे श्रवण करिता परमानंद होय चित्ता. ओळखू ये सत्यता परमार्थ प्रपंचासी. या नरदेहा येऊन काय करावे आपण, जेणे होईल सुगम दुस्तर हा भवपंथ. ज्यासी वानिती भले सज्जन ज्या मार्गे गेले, सर्व दुःखमुक्त झाले तो पंथ धरावा. बोलणे असो हे आता वर्णू पुढे स्वामीचरिता. अत्यादरे श्रवण करिता सर्वार्थ पाविजे निश्चय. प्रसिद्ध आळंदी श्री नामे नृसिंह सरस्वती, जयांची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली. कृष्णा तटाकी क्षेत्रे पवित्र, ती देखील त्यांनी समस्त. नाना योगाभ्यासी बहुत महासाधू देखील, करावे हठयोग साधन ऐसी इच्छा बहुत दिन. नाना स्थाने फिरून शोध करीती गुरुचा. जपी तपी संन्यासी देखील अनेक तापसी, जे सदा अरण्यवासी योगाभ्यासी बैसले. एक सूर्यमंडळ विलोकिती, एक पंचाग्नी साधन करीती, एक वायू भक्षिता ती मौन धरिती कित्येक. एक झाले दिगंबर एकी केला उद्धर्वक, एक घाले ती नमस्कार एक ध्यानस्थ बैसले. एक आश्रमी राहून शिष्य सांगती गुह्यज्ञान, एक करीती तीर्थाटन एक पूजने बैसले. ऐसी असंख्य देखील ज्ञानतयांचे पाहिले, कित्येकांचे चरण धरिले परी गेले व्यर्थची. हठयोग परम कठीण, कैसा करावा साध्य आपण. याविषयी पूर्ण ज्ञान कोणी तयाती सांगेना. एके समय अक्कलकोटी स्वामी दर्शनेच्छा धरुणी पोटी, आले नृसिंह सरस्वती महिमा श्रींचा ऐकुनी. नृसिंह सरस्वती दर्शनासी येती कळले समर्थासी, जाणले त्यांच्या हृदयासी अंतरा माझे आधीच. सन्मुख पाहुणे तयाला आज्ञाचक्र भेदातला, एक श्लोक सत्वर म्हटला. श्रवणी पडला तयांच्या श्लोक ऐकता तेथेची. समाधी लागली साची, स्मृती न राहिली देहाची. ब्रह्मरंदी प्राणवायू आश्चर्य करती सकळ असे. झालिया काही वेळ समाधी उतरून तत्काळ, नृसिंह सरस्वती धावले. स्वामी पदा भुजांवरी मस्तक ठेविले झडकरी. स्वदित झाले अंतरी हर्ष पोटी न समावे. उठून या करीती स्तुती, धन्य धन्य हे यतिमूर्ती. केवळ परमेश्वर असती रूप घेती मानवाचे. मी आज कित्येक दिवस हठयोग साधना करायस, केले बहुत सायास परी सर्व व्यर्थ गेले. स्वामी कृपा आज झाली, तेने माझी इच्छा पुरले. चिंता सकल दूर झाली, कार्यभाग साधला. असो नृसिंह सरस्वती आळंदी क्षेत्री परतून येती, तेथीची वास्तव्य करते सिद्धी प्रसन्न जयाला. बहुत धर्मकृत्य केली, दूर दूर कीर्ती गेली. काही दिवशी एके वेळी अक्कलकोटी पातले. घेतले समर्थाचे दर्शन, उभे राहिले कर जोडून. झाले बहुत समाधान गुरुमूर्ती पाहुण्या. पाहुणी नृसिंह सरस्वतीसी समर्थ बोलले त्या समयासी. लोकी धन्यता पावलासी, वारोयोषिता पाळुनी. तेसी द्यावे सोडूनी, तरीच श्रेष्ठत्व पावसी जनी. मग सहजशी सुरभवनी, अंती जासी सुखाने. ऐकुनी समर्थाची वाणी, आश्चर्य वाटले सकला मनी. नृसिंह सरस्वती स्वामी असुनी, विपरीत केवी करतील. परी अंतरीची खून येती तत्काळ जाणून, पाहू लागले अधोवदन शब्द एक न बोलवे. सिद्धी करूनी प्रसन्न वाढविले आपुले महिमान. तेची वारुयोषी ते समान अर्थ स्वामी वचनाचा. असो तेव्हापासून सिद्धी दिदली सोडून, येऊन राहिले स्वस्थाने धर्मकृत्य बहु केली. यशवंतराव भोसेकर नामे देव मामलेदार, त्यांचे ज्ञान साचार समर्थ कृपेने झाले. ऐसे सच्चिच्च अनेक श्री कृपेने ज्ञानी विशेष, ज्यांनी ओळखिले आत्मरूप महिमा त्यांचा न वर्णवे. वासुदेव फडके ब्राह्मण थोर, ज्याची प्रसिद्धी सर्वत्र. इंग्रजी अंमलात अनिवार्य होऊन बंड केले ज्याने. समर्थाची कृपा होता इच्छित कार्य साधले तत्वता. ऐसे वाटले त्याचे चित्ता, दर्शना ते पातला. करी नग्न तलवार घेऊन आला श्रीसमोर. घालून साष्टांग नमस्कार मना माझे प्रार्थित. स्वकार्य चित्तोनी अंतरी खडक दिदले श्रींच्या करी. मने मजवरी कृपा जरी, तरी खडक हाती देतील. जाऊनी बैसला दूर, श्रींनी जाणले अंतर. त्यांचे पाहुणे कर्मघोर राजद्रोह मानसी. लगबगी उठली स्वारी, सत्वर आली बाहेरी. तकडाचे झाडावरी तलवार दिली टाकूनी. वासुदेवराव पाहुणे खिन्न झाला अंतकरणी. समर्था ते आपुली करणी, नावडे सर्वथा म्हणतसे. कार्य आपण योजिले ते शेवटान जाय भले. ऐसे समर्थ दर्शविले म्हणून न दिले खडक करी. परी तो अभिमानी पुरुष खडक घेऊन तैसेची आला परत. स्वस्थानास झेंडा उभारिला बंडाचा. त्यात त्यासी यश न आले, सर्व हेतू निष्फळ झाले. शेवटी पारिपत्य भोगले, कष्ट गेले व्यर्थची. असो स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात, राहती अक्कलकोटात राजाश्रित सरदार. काही कारण झाले संसारी मन विटले, मग प्रपंचाते सोडले भक्त झाले स्वामींचे. मायापाश तोडून दृढ झाले स्वामीचरणी, भजन पूजन शिदिनी करिता ती आनंदे. अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी, यमदूत दिसती दृष्टीसी मृत्यू समय पातला. पाहुणे विपरीत परी श्रीचरण धरिले झडकरी. उभा राहिला काळदुरी नवल परी झाले. दीनवदन होऊन दृढ घातली मिठीचरणी. तात्या करीती विनवणी मरण माझे चुकवावे. ते पाहुनी श्री समर्थ कृतांतासी काय सांगत, हा असे माझा भक्त आयुष्य याचे न सरले. पहिलं तो ऋषभ दिसत, त्याचा आज असे अंत. त्यासी नावे त्वा त्वरित स्पर्श या ते करू नको. ऐसे समर्थ बोलले, तोची नवल वर्तले तात्काळ. ऋषभाचे प्राण गेले, धरणी पडले कलेवर.
जन पाहुणे आश्चर्य करते धन्यता थोर वर्णिताती बैला प्रति दिदली मुक्ती मरण चुकले तात्याचे. अशा लीला असंख्य वर्णुजाता वाढले ग्रंथ. हे स्वामी चरित्र सारामृत चरित्र सार मात्र येथे. जयाची लीला अगम्य ध्याती जाते निगमामम. सूर नर वर्णिताती गुण अनादि सिद्ध परमात्मा नाना रूपे नटुनी स्वेच्छ विचरे जोयाजनी. भक्ता सन्मार्ग दाखवून भवसागरी तारित त्या परमात्म्याचा अवतार श्री स्वामी येती दिगंबर. प्रगट झाले धरणीवर जगदुद्धारा कारणे त्यांची पदसेवा निशिदिनी करून तत्पर सदा भजनी. विष्णू शंकराची मनी हेची वसु सदैव इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत सदा परिसुत प्रेमळ भक्त. 19वा अध्याय गोडा. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ.